मंचावर सर्वच उपस्थित मान्यवर, उपस्थित जुन्नर तालुक्यातील शहरातील पदाधिकारी, कार्यकर्ते, बंधू आणि भगिनी, उद्याच्या काही दिवसामध्ये पहिल्यांदा नगरपालिकेचा प्रोग्राम हा जाहीर होईल. त्यानंतरच्या पुढच्या महिन्या 15 दिवसामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीचा प्रोग्राम जाहीर होईल आणि शेवटच्या टप्प्यामध्ये कॉर्पोरेशनचा निवडणुकीचा प्रोग्राम जाहीर होईल. अशी सर्वसाधारणतः एक चर्चा आहे आणि त्या अनुषंगाने आपल्या पक्षाची तयारी ही पूर्णपणे असावी या उद्देशाने आज आपल्या सर्वांना प्रत्येक गटातल्या लोकांना या ठिकाणी मुद्दामून बोलवलेलं आहे. आज या बैठकीमध्ये आपण निर्णय जे करतात सगळे आरक्षण आपल्या समोर आहेत. काही सूचना ज्या काही द्यायच्या, जे उमेदवार आहेत या उमेदवारांचे प्रतिनिधी, कार्यकर्ते आहेत, या लोकांना एकत्रित बोलून काही सूचना द्याव्यात या हेतून आज ही मीटिंग आपण आयोजित केलेली आहे. यामध्ये पत्रकार मंडळी पण या ठिकाणी सामील आहेत. पण लपवायची काही गोष्टच नाही, जे आहे ते आहे. वस्तुस्थिती सगळ्यांच्या समोर सांगावी लागणार आहे. त्यामध्ये जे उमेदवार जे इच्छुक आहेत, मग ते नगरपालिकेला असो, त्याबरोबर जिल्हा परिषद पंचायत समितीला असो, आपल्या प्रदेशाचा एक फॉर्म आलेला आहे. तो फॉर्म मी तालुका अध्यक्षांच्याकडे देतोय. त्या फॉर्मच्या झेरॉक्स काढायच्या आणि जे जे इच्छुक आहेत त्या सगळ्या इच्छुकांना तो फॉर्म भरायला लावायचा. त्या फॉर्मचं कलेक्शन अतुल शेठ यांच्या इथं या ठिकाणी करायचं आहे आणि ते फॉर्म कलेक्शन करताना सगळ्याच पदाधिकारी, कार्यकर्त्यांना मला या ठिकाणी सांगायचं आहे, जोही कोणी कार्यकर्ता आहे मला वाटतं की माझा कुठेतरी पक्षाने विचार करावा तर त्यांनी जरूर यामध्ये फॉर्म भरावा. असा अजिबात संकोच करू नये किंवा टेन्शन घेऊ नये की आपण फॉर्म भरला पक्षाकडं उमेदवारी अर्ज मागणीसाठी तर आपल्याला कोण नावं ठेवेल का, आपलं हे शक्य आहे का, असं काही वाटून घेऊ नका. यामध्ये ज्यालाही कुणाला इच्छा आहे त्यांनी या ठिकाणी फॉर्म भरावा. फॉर्मचे म्हणजे निःशुल्क फॉर्म आहे, म्हणजे कुठल्याही पद्धतीची रक्कम त्या फॉर्मसाठी आकारलेली नाही. कारण शेवटी लोकशाही आपल्याला टिकवायची, वाढवायची, तर पक्षामध्ये सुद्धा लोकशाही असली पाहिजे. त्या दृष्टीनं आपण सर्वसामान्य कार्यकर्त्यांना सुद्धा यामध्ये की मागणी अर्ज पक्षाकडे करता येईल. आता सांगितलं पवार साहेब की मागणी अर्ज केला, प्रोसिजर आहे, त्याच्यावरती चर्चा केली जाईल. पण मी अतुल शेठला आणि प्रमुख पदाधिकारी यांना माझी एक विनंती आहे की या सगळ्या प्रोसेसमध्ये सगळीकडं एकाच वेळेला लक्ष देणं कुणालाच एकट्या माणसाला प्रमुख 4 लोकांना शक्य नसतं. तर माझी एक अशी सूचना आहे आपल्याला की ज्या त्या जिल्हा परिषद गटामध्ये या नगरपालिकेच्या प्रभागामध्ये जुने जाणते पक्षाला मानणारे पदाधिकारी, कार्यकर्ते की जे कार्यकर्ते निवडणुकीला इच्छुक नाही, अशी काही प्रमुख लोक 2, 3, 5 काय निघतील ती, त्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना एक जबाबदारी द्या. त्या जिल्हा परिषद गटाची जबाबदारी द्या. जास्तीचे कार्यकर्ते असतील पंचायत समिती गटाची जबाबदारी द्या आणि इथपासून तिथपर्यंत हे उमेदवारी अर्ज आल्यानंतर त्याची छाननीपासून तर त्या उमेदवारी मागणाऱ्या लोकांची सगळी माहिती गोळा करणं, इथं प्रमुख लोकांच्याकडे ती सादर करणं आणि प्रमुख लोकांची तर त्यामध्ये अभ्यास आहेच आहे. पण त्याबरोबर काही लोक डायरेक्ट अतुल शेठशी बोलायला दबकतात. तालुका अध्यक्षाला कसं सांगायचं थोडंसं घाबरतात. पण तिथलेच असलेल्या स्थानिक लोक जे रोज समाजामध्ये आहेत अशा लोकांशी ते मनमोकळेपणाने जर बोलू शकले तर योग्य उमेदवार आपल्याकडं पुढे येईल. या इथून अशी एक ज्याला सुकाणू समिती म्हणा, प्रत्येक गट वाईज ही सुकाणू समिती आपण फॉर्म करावी. ती एकंदर बसून तुम्ही विचारपूर्वक कोण माणसं द्यायची याचा तुम्ही निर्णय एकंदर बसून करा. 4-5 लोकांनी बसून तुम्ही तो निर्णय करावा. पण त्या माध्यमातून तुम्हाला सगळ्यांना त्याबरोबर घेऊन या निवडणुकीच्या कामकाजामध्ये लक्ष घालता येईल. त्याचा परिणाम असा आहे की योग्य उमेदवार तुम्हाला मिळेल
त्याबरोबर याच लोकांच्याकडनं प्रत्येक बूथवरचं नियोजन, हे नियोजन कुठलं पण काउंटिंगच्या तिथपासूनच उलट नियोजन करत यायचं, मायक्रो प्लॅनिंग करा. ग्रामपंचायतीला जसं प्लॅनिंग होतं त्या पद्धतीचं मायक्रो प्लॅनिंग हे उद्याच्या निवडणुकीत ह्या सुकाणू समितीने जी नियोजित केलेली आहे त्या गणासाठी, गटासाठी, नगरपालिकेच्या वॉर्डासाठी त्या लोकांनी हे सगळं सूक्ष्म नियोजन करायचं. आणि हे नियोजन केल्यानंतर माझी पुढची एखादी अजून सूचना आहे. विधानसभेची निवडणूक होते, लोकसभेची निवडणूक होते, पक्ष संघटना तिथं बूथचा एजंट नेमते, पण त्या एजंटचं उद्याच्या निवडणुकीत लक्ष असतंच असं होत नाही. उद्या जो उमेदवार आपण नेणार आहोत, जो उमेदवार तुम्ही झडपी पंचायत समितीला देणार आहात, नगरपालिकेच्या वॉर्डामध्ये देणार आहात, तर त्या उमेदवाराच्या पसंतीचा, मग त्याचा मित्र असेल, त्याच्या घरातला असेल, त्याचा कोणी जवळचा सहकारी असेल, नातेवाईक असेल, की जो निष्ठेनं त्याच्यासाठी तिथं काम करेल. त्या बूथवरती काम म्हणजे कसं काम करायचं ते सगळं तुम्हाला तोंडपाठ आहे. ती मतदार यादी चाललंय, कोण कुठे राहतंय, काय करतंय, हा आपला कोण, दुसरा कोण, सगळं त्याचा अभ्यासच करायचं. काय त्या बूथच्या प्रमुखांनी, बूथच्या त्या एजंटनी केलं पाहिजे. आणि मग त्या बूथ एजंटनी त्याच्या जवळची कमीतरी 2-5 लोक घेऊन त्या पद्धतीचं तिथं त्यांनी वेगळं नियोजन, मतदान जास्तीत जास्त आपल्या उमेदवाराला कसं घडून घेता येईल यासाठीचा प्रयत्न हा त्या बूथ एजंटचा चांगल्या पद्धतीने होतो. जेव्हा आपला उमेदवार उभा आहे आणि आपला उमेदवार असल्या कारणानं त्याचा घरातला असलेला बूथचा एजंट असेल, त्याचा जवळचा सहकारी असेल, तर तो चांगला पडतो आणि त्याच्यामधून हे आपल्याला उमेदवार निवडून आणण्यासाठी त्याचा जास्तीत जास्त चांगला उपयोग होईल अशी एक सूचना मी या ठिकाणी आपल्याला करतो. त्याबरोबर या बूथच्या माध्यमातून तुम्हाला जे काही आतापर्यंत विकास कामं आपण केली आहेत आणि त्या भागामध्ये काही राहिली आहेत, या सगळ्याचा वापर तुम्हाला ही जी सुकाणू समिती आहे ते लेखी पद्धतीनं तुम्हाला या ठिकाणी आम्ही दिली. त्याचा लवकरात लवकर विचार करून त्याचा प्रत्येक जिल्हा परिषद गटाचा वेगळा असलेला जाहीरनामा हा आपल्याला तयार करता येईल आणि त्या जाहीरनाम्याच्या माध्यमातून समोरच्यांना मतदान मागताना आपल्याला त्या जाहीरनाम्याचा देखील उपयोग होईल. त्यामुळे सुकाणू समिती कोण असावं, ज्याला एकतर पक्षाची निष्ठा आहे, नेत्याबद्दल आपल्या निष्ठा आहे, पक्षाची निष्ठा आहे आणि ज्याच्याकडे वेळ आहे, नाहीतर केलंय माझी नेमणूक, मी येतो पुण्यात जाऊन, मी येतो लग्नात जाऊ आणि दशक्रिया विधीतच निम्मा दिवस, अशीच सुकाणू समितीची लोक नुसती नावाला राहतील, त्याचा उपयोग होणार नाही. त्यामुळं महिनाभर त्या जिल्हा परिषद गटातून ती बाहेरच नाही पडली पाहिजे. आज हे गाव, उद्या ते गाव, ते गाव, रिपीट परत तेच एक कामासाठी त्यांनी प्रत्येक माणसाला कॉन्टॅक्ट करणं, हे करणं, या सगळ्या गोष्टी या ठिकाणी कराव्या लागतात. विषय अजून एक महत्वाचा येतो. आगामी या निवडणुकीमध्ये आपले मित्रपक्ष त्यांच्याबरोबर आपली युती आहे का नाही, समोरच्या आघाडीतली काही लोक आहेत ती आपल्याबरोबर येणार का नाही, पत्रकारांचा किंवा तुमच्याही सगळ्यांच्या मनामध्ये हा प्रश्न आहेच आहे. आता या सगळ्या ह्याच्यावरती एक सिंपल लॉजिक आहे, फार काही त्याला डोकं चालवायचं कारण नाही. जिथं ज्या ज्या पक्षाची ताकद, जिथं आमची ताकद असेल तिथं आम्ही स्वतंत्र लढणार, जिथं आमची ताकद नसेल तिथं आम्ही मित्रपक्ष आमच्या पसंतीनं कुठल्या मित्रपक्षाला बरोबर घ्यायचं हे आम्ही ठरवणार आणि त्या पद्धतीनं निवडणूक लढवणार. बरोबर आहे, सिंपल लॉजिक आहे, फार काय डोकं चालवायचं कारण नाही. त्यामुळे निवडणूक ही जिंकून येणं ही आमची गरज आहे. ही जिंकून येण्याच्या दृष्टीनं काय काय केल्यानं काय होणार आहे याचा अभ्यास आपल्याला करावा लागतो. आता याच्यावरती काही पत्रकार मंडळी विचारतील की मग तुमचा विचार काय, युती काय, आघाडी काय,
मी हे असे म्हणाले होते, ते तसे म्हणाले होते, या सगळ्या गोष्टी तुम्ही थोड्याशा बाजूला ठेवा. कारण ही स्थानिक प्रश्नावरती होत असलेली निवडणूक आहे आणि या निवडणुकीत कार्यकर्त्यांची निवडणूक आहे, लोकसभा विधानसभा नेत्यांची निवडणूक आहे. ज्या कार्यकर्त्यांच्या खांद्यावरती कायम नेता उभा आहे त्या कार्यकर्त्याची निवडणूक असल्यामुळं या नेते मंडळींच्या निवडणुकीत युती आघाड्या कशा झाल्या आपण बघितलेल्या आहे. त्यामुळे इथं सुद्धा तशाच आघाड्या होती. त्यामुळं त्या बाबतीत कुठली शंका घेऊ नये. एखादा तर नगरपालिका आहे, तर नगरपालिकेमध्ये युती आघाडी करायची आहे, तर त्या वॉर्डामध्ये जर आपल्याला उमेदवार नसेल तर त्या ठिकाणी दुसरा तुम्हाला कोण सोयीचा पक्ष वाटतो त्यातला उमेदवार तुम्ही घ्या की जो तुम्हाला तुमच्या नगराध्यक्षाची ताकद वाढवतो. पहिली गोष्ट. नाहीतर त्याला नुसतं निवडून आणण्यासाठी त्याला घेऊन उपयोग नाही. त्यांनी नगराध्यक्षाचं मतदान वाढवलं पाहिजे हे नीट लक्षात घ्या शहराध्यक्ष. आणि त्यासाठी वार्डामध्ये कुणाला बरोबर घ्यायचं, मग त्या वार्डामध्ये चिन्ह कुठलं असेल, काय कुठलं असेल, या सगळ्या विषयावरती त्या गावामध्ये जी सुकाणू समिती आहे ती समिती अभ्यास करेल. कुणाचं काय म्हणणे, कुणाचं काय म्हणणे, कुणाचं काय म्हणणे अतिशय प्रशी या प्रमुख लोकांपेक्षा आणून मांडेल. आणि मग ही मंडळी जो निर्णय घेतील तो निर्णय यांना घेत असताना यांनी जिल्ह्याकडे कळवायचा आहे, आम्ही तो प्रदेशाकडे कळवायचा आहे. तिकडनं ओके आलं की आपण पुढे जायचं. हे काय फोनवरती सुद्धा एक 5 मिनिटाचा विषय आहे, त्यामध्ये फार काही वेळ लागेल असं काही भाग नाही. त्यामुळं या सगळ्या गोष्टी युती कुणासोबत करायची, आघाडी कुणाची सोबत करायची, हा आपण खालच्या स्तरावरती आपण तो निर्णय करावा. आणि या पद्धतीनं उद्याची येत असलेली निवडणूक, या निवडणुकीमध्ये बहुतांशी सगळ्या ठिकाणी आपल्या विचाराचे, अजितदादांच्या पक्षाचे उमेदवार कसे निवडून येतील यासाठीचा तो प्रामाणिकपणे प्रयत्न आपण करावा. अजूनही जिल्हा स्तरावरती, प्रदेश स्तरावरती काय केलं काय करायचं हे अजून काही ठरलेलं नाही. उद्याच्या 7 तारखेला मुंबई येथे मीटिंग बोलवलेली आहे. पांडुरंग पवारांनी या ठिकाणी नावं द्यायची 15, तेवढीच लोक मीटिंगला येतील, त्यांनाच पास मिळतील. बाकीचे आले तर त्यांना आतमध्ये सोडलं जाणार नाही याची नोंद आपण घ्यायची. 15 लोक जास्तीत जास्त एका दुसरा वाढला तो वाढला, ते कोण आणायची त्याची यादी त्यांच्याकडे पाठवलेली आहे. त्या पद्धतीने ती यादी मुंबई प्रदेश कार्यालयाकडून येते. त्या 7 तारखेला एक जिल्ह्याला नेते मंडळी समोर बसणार आहेत. अजितदादा आहेत, प्रफुल्लजी पटेल आहेत, तटकरे साहेब आहेत, प्रदेशातले सगळे प्रमुख पदाधिकारी आहेत. आणि आपल्याला प्रत्येक तालुकावाईज चर्चा या नेत्यांची तिथं बसून करायची आहे. तर त्या चर्चेमध्ये सहभाग घेऊ शकतात, स्वतःचं मत आग्रहाने मांडू शकतात. अशी 10-15 लोक तिथं आणायची आहेत. आणि 7 तारखेला तो एक कार्यक्रम झाल्यानंतर त्या साधक चर्चेतून पुढची दिशा ही ठरवली जाईल. पण एकूण आपल्याला जो इथे निर्णय घ्यायचा तो निर्णय तिथं घेणं का आवश्यक आहे याचा विषय तुम्ही तिथं समजून सांगायचा आहे नेते मंडळींना. आणि तो समजून सांगितल्यानंतर त्यांचा होकार घ्यायचा आणि त्या पद्धतीनं खाली राजकारण तुमच्या सोयीचं राजकारण, म्हणजे तुमच्या सोयीचंच राजकारण करायचं आहे, फक्त त्यांची मान्यता घेऊन करायचे एवढाच फक्त विषय. हे 2-4 गोष्टी क्लिअर झाल्या. आता आम्हाला पुढचं असं म्हणायचं आहे की जिल्हा परिषदेमध्ये अजितदादांची एखादी सत्ता आली पाहिजे. आता तुम्ही म्हणाल मित्र पक्ष एकत्र सत्ता करताय अमुक तमुक, आणि आता इथं परत दादाची सत्ता आली पाहिजे म्हणजे परत तुमच्यात काय वेळ आहे का नाही. आता हे परत तेच सांगायची गरज की हा ज्या त्या पक्षाला अधिकार आहे की कुठल्याही निवडणुकीत आपला पक्ष 1 नंबरला आला पाहिजे. मग ते उद्या जर भाजप म्हणलं 100% भाजप, तर आम्हाला का नाही म्हणायचं आम्ही 100% राष्ट्रवादी, आम्ही पण म्हणणार 100% राष्ट्रवादी. हे जर सूत्र आहे की प्रत्येकच राजकीय पक्ष आपली संघटना, आपली ताकद वाढवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार, तर तो प्रयत्न राष्ट्रवादीच्याही कार्यकर्त्यांचा असला पाहिजे.
आणि त्यामध्ये ताकद लावून भांडण लपवण्याचं काही कारण नाही. हे उघड सत्य आहे. आम्हाला आमचा पक्ष वाढवायचा आहे, आम्हाला आमच्या नेत्याची ताकद वाढवायची, आम्हाला उद्याची विधानसभा जिंकायची, आम्हाला उद्याची लोकसभा जिंकायची. ग्रामपंचायतीपासून सगळीकडे आमची ताकद असली पाहिजे. त्याची काही कारण आहे. हा जिल्हा पुणे जिल्हा दादांच्या नेतृत्वाखाली काम करतो. आज नेतृत्व त्याबद्दल 2-5 मिनिटं तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना. पहाटे 6ला उठून विकास कामावरती उभं राहतात. कुठल्या राजकीय पक्षात कुठला नेता या पद्धतीचं काम करतो दाखवा. तुम्ही म्हणत काय त्या विकास कामामध्ये 5-50 लाखाचं 5-50 कोटीचं काम एवढं काय त्याच्याकडे बघायचं. पण एकदाच पैसा तिथं खर्च पडत असतो, शासनाचा असतो, तो तुमचा आमचा असतो. वायाला जाऊ नये. योग्य काम होतं की नाही तिथं नियंत्रण असलं पाहिजे. आणि मग ते काम टिकाऊ झालं, चांगलं झालं तर सामान्य त्या लोकांच्या जनतेच्या हिताचं असणार आहे, त्यांचा त्यामधनं विकास होणार आहे. तर ते काम दर्जेदारच असलं पाहिजे. ह्यासाठी मी जर पैसा देतोय तर तो पैसा योग्य ठिकाणी योग्य पद्धतीनं मार्गी लागतो की नाही हे चेक करण्याचं काम हे सुद्धा नेता आमचा करतो. नियोजनात तर आघाडीच आहे. हे पुणे जिल्ह्याचं नाही तर राज्याची ब्ल्यूप्रिंट त्यांच्याकडे आहे. एवढे 30-35 वर्ष 40 वर्ष या विधानसभेमध्ये बसून अनेक मंत्रिपदं भूषवलेली आहेत. उपमुख्यमंत्री पद 3-3, 4-4 वेळा भूषवलेले आहे. खाद्य खात्याचं आज मंत्रीपद आहे, आपले पालकमंत्री आहेत. या जिल्ह्यात काय पाहिजे आणि काय नको आहे, इथली नैसर्गिक स्थिती कशी आहे, इथली भौगोलिक स्थिती कशी आहे, इथं धरणं पाणी, जे पिण्याचं पाणी, शहरीकरण वाढतंय त्याचे प्रश्न कसे आहेत. हे शहरी भागाचं प्रश्नाची जाण असणार आणि ग्रामीण भागातल्या प्रश्नाची जाण असणार असं तुम्हाला नेतृत्व दुसऱ्या कुठल्याही पक्षात पाहायला मिळत नाही. तुम्ही माझं चॅलेंज आहे, तुम्ही कुठेही फिरून या देशभरामध्ये, देशातल्या कुठल्याही जिल्ह्यात तुम्ही फिरून या. जात असाल कुठंतरी देवदर्शनाला पाहुण्याकडे इकडं तिकडं, माझं आव्हान आहे की आपल्या जिल्ह्यासारखा सुजलाम सुफलाम सर्वांगी सुंदर आणि सर्व क्षेत्राला पुढे घेऊन जाणारा एक तरी जिल्हा तुम्हाला दिसतो पप्पा? तुम्हाला कुठेही पाहायला मिळणार नाही. इतकं पुणे जिल्ह्याचं सर्व पद्धतीनं सर्व क्षेत्रामध्ये प्रगती केलेला जिल्हा हा पुणे जिल्हा आहे. हा उगाचच नाही झाला, असंच नाही काय झाला. त्या काळात पवार साहेबांनी त्यासाठी प्रयत्न केले आणि अलीकडच्या या 25-30 वर्षामध्ये दादांनी जी मेहनत घेतलेली आहे, तिथं मुंबईत बसायचं, सत्तेत बसायचं, झुकतं माप पुणे जिल्ह्याला आणायचं, नवनवीन योजना सगळ्या इथं राबवायच्या. त्यामुळे राज्याचं राज्य प्रगती करत असताना माझा असलेला जिल्हा हा 1 नंबरला प्रगतीपथावरती नेण्याचं काम जे दादांचं आहे ते जिल्हा परिषद दादांच्या हातात असावी का नसावी. उद्याच्या नगरपालिका आहेत सगळ्या, आज शहरही वाढतात. त्या शहराची सत्ता जर दादांच्या हातात असेल तर तिथं बसून प्रत्येक शहरामध्ये 5-25 कोट 50 कोट वर्षाला त्या ठिकाणी निधी आणला, योग्य पद्धतीनं तो खर्च केला, शहराची व्यवस्थित पद्धतीनं बांधणी केली, डेव्हलपमेंट केली, तिथलं असलेले बाजारपेठ लोक सगळे त्या ठिकाणी व्यवस्थित जर राहिली तर शहर मोठं होत आहे. शहर मोठं होतं तर मोठं होत असताना ते सुव्यवस्थित करण्याचं काम देखील करण्याची जबाबदारी ही दादांची कार्यकर्ते म्हणून आपली असली पाहिजे. यामध्ये जर एकसूत्रीपणा नसेल, त्याची सत्ता जर आपल्याकडे नसेल तर त्यामध्ये थोडीशी गडबड व्हायची शक्यता आहे. म्हणून याही सगळ्या सत्ता, नगरपंचायत असो, तुमच्या असलेल्या नगरपालिका असो, पंचायत समित्या असो, जिल्हा परिषद असो, आम्ही सगळ्यांना बरोबर घेऊन जाऊ. त्यावेळेला मित्रपक्ष आमच्या सोबत असतीलच निवडणुकीनंतर, पण त्यामध्ये एक हाती सत्ता ही दादांची त्या ठिकाणी असली पाहिजे तर आपल्याला चांगल्या पद्धतीने जिल्हा परिषदेत काम करता येतं. आता सांगितलं पांडुरंग पवारांनी, प्राथमिकविधीपासून अंतिमविधीपर्यंत म्हणजे जिल्हा परिषद नगरपालिका आहे. त्यामुळं सगळं नियोजन परफेक्ट करायचं असेल तर अचूक पद्धतीनं काम करणारं नेतृत्व, त्या नेतृत्वाच्या हातामध्ये
या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था दिल्या पाहिजेत. त्या जर दिल्या गेल्या तर निश्चित पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये या जिल्ह्याचा चांगल्या पद्धतीनं विकास होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. आज पुणे शहर वाढतंय, पिंपरी चिंचवड वाढतंय, हे औद्योगिक शहर आहेत. आज त्याची वाढ जर बघितली तर त्याच्या बाजूच्या असलेल्या आमच्या जिल्ह्यातले किमान 8-9 तालुके असे आहेत की त्या 8-9 तालुक्यामध्ये त्या शहराचा प्रभावच पडतोय. त्या MIDचा रिंग रोड तयार होतोय, तिथं औद्योगिकरणाला चालना मिळते, DP होत आहेत, अजून वेगवेगळे उद्योग आहेत. शेतीचं तंत्रज्ञान वाढतंय, शेतीच्या तंत्रज्ञान नवनवीन ते आत्मसात करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय. या सर्व क्षेत्रामध्ये आमचा नेता पुढे आहे. कॉर्पोरेशन मध्ये काय चाललंय, कुठं चाललंय, कुठले प्रोजेक्ट झाले पाहिजे, कसे राहिले, काय झालं, या सगळ्या गोष्टीची इतंभूत माहिती आणि इतंभूत अभ्यास, नुसताच अभ्यास नाही तर पहाटे 6ला सुद्धा त्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष सगळं बघण्याची, त्यामध्ये बदल करण्याची क्षमता ही आपल्या नेत्यामध्ये आहे. आणि आज ही परिस्थिती असेल आम्ही 2 नंबरला असू, उपमुख्यमंत्री असू, म्हणून उद्या आम्ही मुख्यमंत्री का नसू विचारा सोबत. उद्या अजितदादा मुख्यमंत्री होणारच नाही असं इथं बसलेला कोण छातीवर हात सांगू शकतो? हे कोणीच सांगू शकत नाही. ही इतका दोलायमान स्थिती राजकारणातली सध्या आहे. आणि हे जर मुख्यमंत्री पदाचे स्वप्न जर पाहायचं असेल तर आपला असलेला जिल्हा हा दादांच्या पाठीशी भक्कमपणे उभा करणं हे आपलं कर्तव्य आहे. मागचं म्हणतात की मला हे मिळालं नाही, ते मिळालं नाही, पक्षाने मला काय दिलं, अमुक काय झालं, तमुक काय, हाच का तोच का, एक आहे का, 100 गोष्टी आहेत एकमेकाचा दुस्वास काढण्याचा. पण मला असं आवाहन करायचं कार्यकर्त्याला, तुमच्या माझ्या स्वार्थापेक्षा, व्यक्तिगत स्वार्थापेक्षा, तुमच्या माझ्या अहंकारापेक्षा पक्ष श्रेष्ठ आहे, नेता श्रेष्ठ आहे, नेत्याचा त्याग आहे आणि त्या त्यागासाठी म्हणून नेत्याच्या पाठीशी उभा राहायचं आहे. मी जर एकटा मी करत जर गेलो तर आपल्या मागे किती लोक येतील याचा नीट पद्धतीने अभ्यास करा. आम्ही म्हणायला शिकलं पाहिजे, आम्ही हे करतो, आम्ही ते करतो, सगळ्याला कवेत घेऊन जाण्याची क्षमता बाळगली पाहिजे. तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला या पद्धतीचं राजकारण नीट पद्धतीने करता येणार आहे. त्यामुळे मला सर्व पदाधिकारी कार्यकर्त्याला सांगायचे, हाच तो पिरियड आहे महिना 2 महिन्याचा. एक कार्यकर्ता सुद्धा अंडरस्टँडिंगने राहिलं पाहिजे. एक कार्यकर्ता खूप ताकदीचा आहे पण आडमुठा आहे. जे नेता सांगतो, पक्ष सांगतो तो ऐकतच नाही. काही ती सोन्याची सूर्य असली म्हणून काय उरात करून घ्यायची उपयोग नाही. कार्यकर्ता हा समंजसच असला पाहिजे, तो शिस्तीतच राहिलेला असला पाहिजे. त्याला पक्षाची शिस्त ही कळलीच पाहिजे. निवडलेले एकदा हे उमेदवार इच्छुक जरी असले, नाही आपल्याला दिलं, पुढच्या वेळेला कुठतरी आपला विचार होईल, दुसरीला कुठं तरी होईल. आपली तक्रार नेत्यापाशी नव्हतो, आमच्यावर अन्याय झाला, पण तरी देखील पक्षाचं आम्ही काम करू, हेच करावं लागेल. नाहीतर ती 21 पदं जिल्हा नगरपालिकेत आणि इथं किती 7 का 8 जिल्हा परिषद गट म्हणजे 16 लोक पंचायत समिती आणि सभापती किती झाले? 50च्या वर लाभाची पदं नाही. कार्यकर्ते किती? 5-10 हजाराच्या संख्येने कार्यकर्ते. आणि त्याचा कसा न्याय? इथं बसलेल्या कार्यकर्त्याला, नेत्यालाच आवाहन करतो, तुम्ही एखाद्याने पुढे येऊन म्हणा की मी सगळ्यांना खुश करून टाकतो, मी देतो न्याय, ज्या तुमचा आम्ही सगळं ऐकतो. ही सगळी 10,000 कार्यकर्त्यांची खुश करून टाकतो. या कुणी सांगा, यातनं ती 50-55 लोकांना न्याय द्यायचं, तिथं पुढं करायचं, निवडून आणायचं. यामध्ये असंख्य कार्यकर्त्यावरती अन्याय झाल्याची भावना निर्माण होते. पण कार्यकर्त्यांना मला सांगायचं की आपला उमेदवार निवडून आला, संस्था आपली झाली, संस्थेच्या माध्यमातून गावातील जिल्ह्यामध्ये दादांची ताकद वाढली, प्रदेशातले फंड्स आले, विकासाचे फंड्स आले, गावामध्ये पैसे आले, आपल्या घरापर्यंत विकासाची गंगा आली. हाच आपला फायदा समजा ना. नाहीतर दुसऱ्या कुठल्या पक्षामध्ये काय व्यवस्था आहे सगळ्याला खुश करण्याची? कुठल्याच पक्षात कुठंच कधी व्यवस्था असूच शकत नाही. त्यामुळं प्रत्येकाने लक्षात घ्या, थोडस ज्ञानामध्ये राहणं, थोडस समंजसपणाने वागणं ही या काळात,
या काळामध्ये वागण्याची गरज आहे. हे कार्यकर्त्यांनी समजून घ्यावं. त्यामुळे पक्षात बंडखोरी झाली, इकडनं लोक तिकडे गेली, तिकडनं लोक इकडं आली, या काही गोष्टी होऊ देऊ नका. सगळ्यांना विश्वासात घेऊन या ठिकाणी निर्णय करा. एखाद्या ठिकाणी अतिशय निर्णय होत नसेल तर प्रामाणिकपणे आम्हाला सांगा. आम्ही इथे येतो, त्यांना कुठेतरी दादांची गाठ घालून देऊ, नेत्यांच्याकडून येऊ, त्यांची तिथं समजूत काढू. पण हे सगळं करणं गरजेचं आहे. कार्यकर्ता कुठेही नाराज होणार नाही याची काळजी आपण या ठिकाणी निश्चित पद्धतीने घेणार आहोत. आणि भविष्यामध्ये एक चांगल्या पद्धतीचं एक पक्ष संघटन शेवटी प्रत्येक कार्यकर्त्यांनी गोष्ट लक्षात ठेवा. सत्तेपेक्षा संघटनेची ताकद ही कायम मोठी असते. का तर संघटना जितका न्याय गोरगरीब कार्यकर्त्याला देऊ शकते तितका न्याय प्रशासन तुम्हाला देऊ शकत नाही. या शासन कुठल्याही आपल्या पक्षाचं असलं तरी ते देऊ शकत नाही. त्याला न्याय द्यायचा असेल गोरगरिबाला तर ती संघटना देऊ शकते. हे मी अनेक उदाहरणांना सांगून देऊन वेळ कमी आहे पण ही गोष्ट तितकीच सत्य आहे. त्यामुळे या सगळ्या निवडणुकात संघटना स्ट्रॉंग ठेवा, संघटना वाढवा. पक्ष संघटना ताकदीवर ठेवली तर त्याचा बेनिफिट फायदा तुम्हाला भविष्यात येणाऱ्या सगळ्या संकटावरती मात करताना तुम्हाला त्याचा उपयोग होणार आहे हे प्रत्येकाने लक्षात ठेवा. याचबरोबर अजून एक गोष्ट आहे. उद्याच्या 6 नोव्हेंबरला मुदत संपते. पदवीधरांचा नोंदणीचा कार्यक्रम चालू आहे. पदवीधर मतदार नोंदणी मागं केली होती की हो केली होती. आता तुमची नोंदणी रद्द केलेली आहे. आता 0-0 आहे. आता परत नोंदणी करायची आणि पदवीधरांनी परत नोंदणी करण्यासाठी कार्यकर्त्यांकडे फॉर्म दिलेले असलेले कोल्हापूरचे हसन मुस्लिम साहेबांचे कार्यकर्ते माने म्हणून आहेत, ते भैया माने, ते त्यांची लोक आपल्याकडे आली असतील. त्यांनी आपल्याकडे ते सगळे अर्ज हे ऑनलाईन ऑफलाईन कसे भरायचे काय भरायचे ते दिलेले आहे. जे जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांना मला सांगायचे आहे आम्ही रिपोर्ट घेणार आहोत. प्रत्येक घरामध्ये तुम्ही जाताय आता उभा राहू का विचारायला जाणार का नाही. जनतेला विचारायला जावं लागेल ना मी उभं राहू का नाही. तर हे उभं राहून का नाही जाताना त्या घराघरामध्ये विचारा आहेत का तुमच्याकडे कोणी ग्रॅज्युएट लोक काढा. जरा जुन्यापणा त्या पेटमिटातली सर्टिफिकेट काढा. आधार कार्ड येते बाकी सगळं असतंय तर ते ग्रॅज्युएटचं सर्टिफिकेट मार्कलिस्ट कुठं सापडतंय तर ते जरा हुकायला लावा. आणि तुमच्या प्रत्येक घराघरातल्या पदवीधराची नोंदणी ही या निमित्ताने करून घ्या. आता राहिले फक्त 3-4 दिवस राहिले. जे पण काम झालं असेल तर झालं असेल. राहिलेल्या 3-4 दिवसात ते काम करा. पदवीधरांची नोंदणी करा. 5 जिल्ह्यातून आमदार निवडून द्यायचा आहे. सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पुणे. यामध्ये पुणे जिल्हा पश्चिम महाराष्ट्र अजितदादांचा बालेकिल्ला हा मेसेज जर महाराष्ट्रात ठेवला असं जर वाटत असेल तर पदवीधरांची नोंदणी भक्कम करून घ्या. या जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त पदवीधर आहेत. दादांच्या जिल्ह्यामध्ये जर 3-4 लाख पदवीधरांनी आपल्या लोकांनी आपल्या मतदारांनी नोंदणी केली सहजपणे आपण तो उमेदवार निवडून आणू शकतो. मागच्या वेळेला हे आपण दाखवून दिले. अरुण लढला आपण उभं केलं. कधीही पदवीधरची निवडणूक आपल्या पक्षाला जिंकता आलेली नव्हती पण मागच्या वेळेला ते आपण जिंकून दाखवलेली आहे. तो आत्मविश्वास आपल्याकडे आहे म्हणून आपल्या सगळ्यांना आवाहन करतो. हे सहज शक्य आहे, सोपं आहे. हे काम प्रत्येकाने मन लावून करावं. पक्षाची ताकद वाढवावी, दादांची ताकद वाढवावी, या ठिकाणी अतुल शेठची ताकद वाढवावी अशा पद्धतीचं आव्हान आपल्याला करतो. उद्याच्या या सगळ्या निवडणुकीच्या कार्यक्रमात एक जीव व्हा, एकत्रित या आणि जे पण काही निर्णय करायचे ते सगळे निर्णय सामूहिक निर्णय करा. ऐकून तर सगळ्यांचंच घ्यावं लागेल अतुल शेठ पण काय जे करायचं ते ठराविक 4-2 लोकांनी एकत्र येऊन तो निर्णय तुम्ही तो करावा अशा पद्धतीचं आव्हान आपल्याला या ठिकाणी करतो. आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या,
राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.